नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 4 स्कॉलरशिप एक्झाम इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण सुरू केलेला आहे चॅप्टर नंबर 1 दॅट इज कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिरीजवरचे एक्झाम्पल्स बघितलेले आहे. जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर कॉम्प्रिहेन्शनमध्ये आजचा जो आपला थर्ड टॉपिक आहे तो आहे अल्फाबेट लेटर्स. अल्फाबेट लेटर्स यामध्ये ए पासून वाय पर्यंतची अशा प्रकारे सिरीज घेतली जाते. ठीक आहे, यामध्ये ए पासून वाय पर्यंतचे जे लेटर्स आहेत त्यांचे अशा पद्धतीनं 5-5चे आपण ग्रुप्स बनवतो. पहिल्या ग्रुपमध्ये ए पासून ई पर्यंत, नंतरचे 5 लेटर्स, नंतरचे 5 लेटर्सचे असे 25 लेटर्सची सिरीज असते. इंग्लिश अल्फाबेटमध्ये टोटल 26 लेटर्स आहेत, पण इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण 25 लेटरची अशी सिरीज घेतो आणि यावर प्रश्न विचारले जातात. आता पहिला जे 5 लेटर्स आहे याला म्हणतो आपण ग्रुप 1, म्हणजे हा झाला G1 म्हणजे ग्रुप 1. हा दुसरा झालेला आहे ग्रुप 2 5 लेटर्सचे घेऊन, हा ग्रुप 3, हा झाला ग्रुप 4 आणि हा ग्रुप 5. आता लेफ्टपासून राईटकडे यांना नंबर जर आपण दिले तर एला 1 नंबर देतो, बीला 2, सीला 3 आणि असं वाढत जाऊन वायला येतो इथे 25 नंबर. हे कुठून लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे, अशा पद्धतीने 25 पर्यंत इथे नंबर्स असतात. आणि राईट टू लेफ्ट जर नंबर द्यायचे राहिले तर वाय हा येतो फर्स्ट प्लेसवर, एक्स येतो सेकंड प्लेसवर, डब्ल्यू येतो थर्ड प्लेसवर आणि असं वाढत जाऊन ए हा येतो इथे 25 प्लेसवर. तुमच्या बुकमध्ये इथे नंबरिंग केलेलं आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट, इथे तुम्हाला दिसत आहे इथे. तर यामध्ये प्रश्न कोणत्याही प्रकारचे विचारले जाऊ शकतात. म्हणजे 2 प्रकारे तर आहेत यामध्ये, जसं लेटर्स ॲज पर द अल्फाबेट सिक्वेन्स, म्हणजे ए पासून वाय पर्यंतचा सिक्वेन्स दिला राहील त्यावर क्वेश्चन असू शकतात, किंवा लेटर्स अरेंज राहणार नाही एका स्पेसिफिक ऑर्डर, म्हणजे विशिष्ट क्रमाने लेटर्स दिलेले राहणार नाही त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा तिसऱ्या प्रकारे तुम्हाला लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट अशा प्रकारे प्रश्नामध्ये वर्ड्स येतील. त्यानंतर डिफरंट ग्रुप्समधून लेटर्स घेऊन सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता ते प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात ते आपण पुढे पाहणार आहोत. तर या टॉपिकवरचे प्रश्न समजण्याकरता आपल्याला काय माहीत असायला पाहिजे ते इथे तुम्हाला दिलेलं आहे, हे तुम्ही वाचून घ्याल. जसे आपण एक्झाम्पल्स पाहू त्यानुसार तुम्हाला ते इथे पुढे कळणार आहे. तर बघूया एक्सरसाइज 1.3 जी आहे नवनीतच्या बुकमधून. त्याआधी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही जॉईन करू शकता किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चॅनलला सपोर्ट करू शकता. तर बघूया एक्सरसाइज 1.3 जी आहे नवनीतच्या बुकमधून क्वेश्चन नंबर 1 इन अल्फाबेट. आता इथे तुम्हाला एक अल्फाबेट सिरीज दिलेली आहे. या अल्फाबेट सिरीजमध्ये विच इज द लेटर ॲट द 11th प्लेस टू द राईट ऑफ द लेटर एफ. याचा अर्थ काय झाला, या अल्फाबेट सिरीजमध्ये जो एफ लेटर आहे, इथे आहे एफ लेटर, या एफ लेटरच्या राईट साईडला 11th लेटर विचारलेलं आहे. एफ लेटर इथं आहे, याच्या राईट साईडला बघूया एफच्या नंतर 11. आता या प्रत्येक ग्रुपमध्ये 5 लेटर असतात, तर याही ग्रुपमध्ये 5 लेटर आहे. एफला सोडा तर किती लेटर आले 4, हे झाले 4. या ग्रुपमधले 5, 4 आणि 5 9 झाले. नंतर 10 11 वर कोणता लेटर आहे क्यू, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2 इन द गिवन लेटर सिरीज व्हॉट इज द पोझिशन ऑफ द लेटर फ्रॉम स्टार्ट विच इज 10th टू द लेफ्ट ऑफ द लेटर विच इज 8th फ्रॉम द राईट साईड ऑफ द सिरीज. आता या प्रश्नामध्ये अनेक वर्ड्स आलेले आहेत, ते आपल्याला थोडे समजून घ्यावं लागेल. काय म्हटलेलं आहे, इन द गिवन लेटर सिरीज, या लेटर सिरीजमध्ये व्हॉट इज द पोझिशन ऑफ द लेटर, एका लेटरची पोझिशन कोणती आहे, तो कोणत्या नंबरवर आहे, पण कोणत्या लेटरची, फ्रॉम स्टार्ट म्हणजे सुरुवातीपासूनचा तो लेटर आहे. विच इज 10th टू द लेफ्ट ऑफ द लेटर, तो लेटर कुठे आहे 10th आहे, 10th प्लेसवर 10th विच इज 10th टू द लेफ्ट ऑफ द लेटर विच इज 8th फ्रॉम राईट साईड, म्हणजे राईट साईडकडून जो 8th नंबरवर आहे. आता राईट साईडकडून 8 नंबर कोण आहे, हे राईटकडून इकडून पाहायचं. हे झाले 5 6 7 8.
म्हणजे हा झाला आर. राईट साईडकडून 8th वर आर आहे. आता प्रश्न पुन्हा पहा. व्हॉट इज द पोझिशन ऑफ द लेटर फ्रॉम स्टार्ट. सुरुवातीपासून लेटरची पोझिशन कोणती आहे, कोणत्या लेटरची, की जो 10th टू द लेफ्ट ऑफ द लेटर विच इज 8th फ्रॉम द राईट साईड. म्हणजे राईट साईडकडून 8th प्लेसवर जो लेटर आहे त्याच्या लेफ्ट साईडला 10th प्लेसचा लेटर पाहायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आधी आपल्याला काय पाहावं लागते, 8th प्लेसचा लेटर कुठून, राईट साईडकडून, म्हणजे इथे लिहिलं आर. राईट साईडकडून 8th प्लेसचा लेटर पाहिला आपण, तो कोणता आहे आपला, आर आहे. ठीक आहे. आणि या आरच्या लेफ्ट साईडला 10th प्लेसचा लेटर पाहायचा आहे. तो लेटर कोणता आहे तो पाहूया. आरच्या लेफ्ट साईडला 10th प्लेसचा लेटर कोणता आहे, इथे आर आहे, याच्या लेफ्ट साईडला 1 2 हे झालं 5 आणि हे 2 7 8 9 10 एच लेटर आहे. ठीक आहे. तर आपला एच आलेला आहे. आता या एचची पोझिशन स्टार्ट म्हणजे सुरुवातीपासून कोणती आहे, म्हणजे इथून या एचची पोझिशन विचारली आहे. हे झाले 5 6 7 8. तर एचची पोझिशन आहे 8th. ठीक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. द सिरियल नंबर ऑफ विच लेटर इज ऑब्टेन फ्रॉम द सम ऑफ द सिरियल नंबर ऑफ लेटर्स एच अँड पी. एच आणि पी या दोन लेटरचा जो सिरियल नंबर आहे त्यांची सम करा, म्हणजे ॲडिशन करा. ॲडिशन केल्यानंतर जी ॲडिशन येते त्या नंबरवर कोणता लेटर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आता यामध्ये बघा पहिलं एच कोणत्या प्लेसमध्ये आहे, इथे एच इथे आहे म्हणजे 8th प्लेसवर आहे, म्हणून इथे आपण घेतले 8. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पी कुठे आहे, इथे हा इथे आहे. मग याची पोझिशन कोणती आहे, 5 10 15 आणि 1 16. असं 1 2 3 4 असं मोजत नाही जायचं, त्यामध्ये वेळ जाईल. आपल्याला माहिती आहे हे 5 आहे 5 आहे 5 आहे 5 5 5 15 प्लस 1 16. म्हणजे पीची पोझिशन 16 आहे, म्हणजे 8 प्लस 16 केले, त्याचा आन्सर आला 24. आणि 24वर कोणता लेटर आहे इथे, हा एक्स आहे, कारण वायची 25 पोझिशन आहे, मग एक्स होईल 24. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं आहे 24वर कोणता लेटर आहे, तर तो आहे एक्स. त्याच्यामुळे इथे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. इन अल्फाबेट विच प्लेस फ्रॉम द राईट एंड करस्पॉन्ड्स टू द लेटर एफ. म्हणजे एफ या लेटरची कोणत्या पोझिशनवर आहे, कोणत्या प्लेसवर आहे, कोणत्या नंबरवर आहे, कुठून, राईट एंडपासून. आता एफ कुठे आहे, इथे हा इथे आहे, आणि राईट एंड म्हणजे इकडून सुरू करायचं आहे. तर हे झाले 5 10 15 16 17 18 19 20. तर एफ येतो 20 नंबरवर. त्यामुळे यामध्ये 20th ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. बघा इथे के नाही आहे, आपलं चुकलं कुठे, आपण काय केलं, इथे फ्रॉम म्हटलेलं आहे, फ्रॉम एफ टू पी, म्हणजे आपण एफला पण घेतलं आणि पीला पण घेतलं. त्यानुसार आपण जेव्हा आन्सर काढलं तेव्हा आपला आन्सर चुकलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, एफला नाही घ्यायचं आणि पीला पण नाही घ्यायचं. मग एफ इथून काढून टाका, पी पण काढून टाका. आता जे लेटर्स आहेत ते झाले टोटल 11 होते, आता 9 लेटर्स आहे. आता 9 लेटर्स आहे आपल्याला, ते 9 लेटर्सचा मिडल लेटर कोणता होईल, 9च्या आधीची इवन नंबर 8 घ्या, त्याची हाफ करा, म्हणजे त्याला 2ने डिवाइड करा तर 4 आले. 4च्या समोरची नंबर घ्या तर 5 आले. 5th नंबरचं लेटर मिडल लेटर राहील. मग काउंट करा, 1 2 3 4 5. पुन्हा के आलेला आहे इथे. दुसऱ्या पद्धतीने आपण करून पाहिलं तरीसुद्धा आपलं आन्सर आलेलं नाही आहे, इथे सुद्धा आपलं चुकलेलं आहे. आणि अशा चुका होतात, कारण ऑप्शनमध्ये जर आपलं आन्सर नाही आहे तर आपल्याला अजून दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा असतो. इंटेलिजंट टेस्टमध्ये हे सामान्य आहे की मॅक्सिमम आपण म्हणजे आपल्या चुका होत असतात. एक्सपेक्टेड आन्सर जे आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ट्राय अँड एरर मेथडचा यूज करावा लागतो. म्हणजे चुकत आपण त्या तिथपर्यंत पोहोचतो, यासाठी प्रॅक्टिस भरपूर पाहिजे. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये बाकीची सिरीज ॲज इट इज ठेवायची आहे. फक्त एफ पासून पी पर्यंतचे लेटर्स रिव्हर्स करायचे आणि बाकीची सिरीज जशीची तशीच ठेवायची आहे. मग काय करूया आपण, बाकीची सिरीज म्हणजे पहिला जो ग्रुप आहे ABCDE तो तसाच ठेवू, पहिल्या ग्रुपचे लेटर्स. इथे करूया आपण ABCDE, पहिला ग्रुप तसाचा. नंतर एफ पासून पी पर्यंतचे लेटर्स रिव्हर्समध्ये, म्हणजे इथे घेतला पहिलं पी, आणि पीच्या नंतर हा जो ग्रुप आहे सेकंड, यामधले 4 लेटर्स घेऊ, म्हणजे 5 लेटर्स कंप्लीट होईल. ONML. तर ONML
एन एम एल. एलच्या नंतर आता के पासून एफ पर्यंतचे लेटर्स दुसऱ्या ग्रुपमध्ये येतील. के जे आय एच जी. तर काय होईल? के जे आय एच जी. इथे 5 झाले आणि हा जो एफ आहे हा तिकडे येईल मग शेवटी एफ. इथला या आता इथपर्यंत कंप्लीट झालेला आहे रिव्हर्स ऑर्डर पी पासून. आता इथून समोरचे 4 लेटर राहिले क्यू आर एस टी ॲज इट इज. ठीक आहे, क्यू आर एस टी आणि शेवटचा ग्रुप ॲज इट इज यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. आता इथे आपल्याला टोटल 25 लेटरची सिरीज मिळालेली आहे. आता 25 लेटरच्या सिरीजमध्ये मिडल लेटर कोणता असतो? तर 25च्या आधीची इवन नंबर बघा 24 आहे. 24ला 2ने डिवाईड केलं तर 12 आले. 12ची समोरचे नंबर घ्या 13 नंबरचं मिडल लेटर होईल. आता बघा इथे 5 10 11 12 13 म्हणजे आय येतो. ठीक आहे, तर इथं ऑप्शनमध्ये बघूया आय आहे का? इथे आय आहे हा फर्स्ट, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. In the given sequence of letters, which is the letter at the 10th place in the left of the middle letter? काय म्हटलेलं आहे? आपल्याला जो अल्फाबेट सिरीज दिलेली आहे त्या अल्फाबेट सिरीजमध्ये ही जी आपल्याला सिरीज दिलेली आहे या अल्फाबेट सिरीजमध्ये विच इज द लेटर ॲट द 10th प्लेस. 10th प्लेसवर कोणतं लेटर आहे? पण कुणाच्या टू द लेफ्ट ऑफ द मिडल लेटर. मिडल लेटरच्या 10th लेफ्टला या अल्फाबेट सिरीजमधलं मिडल लेटर कोणतं आहे आपलं? 13 नंबरचं. 5 10 11 12 13 म्हणजे यम आहे ओरिजिनल. ठीक आहे, आता याच्या लेफ्ट साईडला 10th प्लेसचं लेटर विचारलं आहे. याच्या लेफ्ट साईडला 1 2 5 आणि 2 7 8 9 10. 10 नंबर येतो सी. त्याच्यामुळे इथे ऑप्शन जो आहे 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 8. Which word is formed from the letters at the 11th place from right and 20th place from left? म्हणजे राईटकडून 11 नंबरचं लेटर घ्या आणि लेफ्टकडून 20 नंबरचं लेटर घ्या आणि त्यापासून एक आपल्याला वर्ड तयार करायचा आहे. कोणता बनतो ते सांगायचं आहे. इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. आता या सिरीजमध्ये राईटकडून कोणता म्हटलेला आहे? 11. ठीक आहे, तर हे झाले 5 10 11. 11 नंबरवर इथे घेतलेला आहे ओ आणि लेफ्टकडून 20 नंबर. तर लेफ्टकडून 20 नंबर 5 10 15 20 म्हणजे टी येतो. ठीक आहे, तर टी घेतला ओ टी ऑपरेशन थिएटर. तर ओ टी हा वर्ड मिळालेला आहे पण ओ टी इथे नाही आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे? विच वर्ड इज फॉर्म फ्रॉम द लेटर्स ॲट द 11th प्लेस फ्रॉम राईट. राईटकडून 11th प्लेसवर 5 10 11 ओ आलेला आहे आणि लेफ्टकडून 20 नंबरवर टी आहे. बरोबर तर आहे, आधी ओ आणि नंतर टी. पण इथे ऑप्शनमध्ये ओ टी नाही दिलेला आहे, टी ओ दिलेला आहे. तर टी ओ 2 होईल. म्हणजे ओ टी ऑपरेशन थिएटर हा शॉर्ट फॉर्म आहे पण मिनिंगफुल वर्ड जर बनवायचा आहे तर टी ओ 2 होईल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 9. इंटरचेंज the place of group 2 and 4 in the new sequence. What are the serial number of letters those form the word shirt? म्हणजे ग्रुप 2 हा ग्रुप 4च्या जागी न्या आणि ग्रुप 4 हा ग्रुप 2च्या जागी आणा आणि जी नवीन सिरीज आपल्याला मिळेल त्या सिरीजमध्ये शर्टचे सिरियल नंबर यापैकी कोणता राहील ते विचारलेलं आहे. आता आधी आपल्याला एक बनवावी लागेल ग्रुप 2 आणि ग्रुप 4ला इंटरचेंज करून. ठीक आहे, तर बघूया इथे आपण पहिला ग्रुप तसाच राहील आपला किंवा इथे पण आपण करू शकतो. ग्रुप 2च्या ठिकाणी ग्रुप 4 लिहा. ग्रुप 4 कोणता आहे? पी क्यू आर एस टी. इथेच लिहूया. इथे लिहूया पी क्यू आर एस टी आणि हा ग्रुप 2 जो आहे तो ग्रुप 4च्या ठिकाणी लिहूया. एफ जी एच आय जे. एफ जी एच आय जे. तुम्ही पाहिजे असेल तर बाजूला सुद्धा लिहू शकता किंवा पेपरमध्ये जी सिरीज दिली असते तिथे सुद्धा असं इंटरचेंज करू शकता.
तर ग्रुप 2च्या ठिकाणी ग्रुप 4 आणलेला आहे, ग्रुप 4च्या ठिकाणी ग्रुप 2 नेलेला आहे. आता ही नवीन सिरीज मिळालेली आहे. आता या सिरीजमध्ये आपल्याला शर्ट बघा SHIRT. आता यस बघा इथे कोणत्या नंबरवर आहे, यस इथे आहे. हे झाले 5 6 7 8 9. यस आलेला 9वर म्हणून इथे लिहूया 9. नंतर एच बघा इथे, एच इथे आहे 5 6 सॉरी इथे खालची बघावं लागेल सिरीज ही. ठीक आहे, 5 10 15 16 17 18. एच आलेला 18वर म्हणून इथे लिहून घेऊया आपण 18. त्यानंतर आय बघा इथे खालचे हे हा वरचा नाही घ्यायचा ग्रुप 2 आणि ग्रुप 4मध्ये हा वरचा नाही घ्यायचा खालचा घ्यायचा आहे. तर इथे आय आलेला आहे बघा 5 10 15 16 17 18 19. आय आलेला आहे 19वर, इथे 19 घेऊया. त्यानंतर आहे आर, आर कुठे आहे, हा इथे आहे. झाले 5 6 7 8. आर 8वर आहे. आणि नंतर टी बघा, टी इथेच आहे 5 आणि हा 5 10 नंबरवर आहे. इथे घेऊया 10. 9 18 19 8 10. 9 18 19 8 10. ऑप्शनमध्ये बघा 9 18 19 8 10. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. इन द गिव्हन अल्फाबेट सिरीज विच इज द 9th लेटर फ्रॉम द राईट एंड. राईट एंड पासून 19th लेटर बघा, राईट एंड पासून 5 10 15 15 16 17 18 19 जी येतो. त्यामध्ये ऑप्शन आहे का, हां ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला आयडिया आलेली असेल की अल्फाबेट सिरीजवरचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे. यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे क्लासिफिकेशनचा. यावरील जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे यावरचा जो क्वेश्चन्स आहे ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहता येईल. ठीक आहे, तर तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.